मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण सध्या एकदम गरम झाले। दररोज सकाळी उठल्यावर कोणता नेता कुठे चाललाय आणि कोणाला भेटतोय हे समजून घेताना सामान्य माणसाचा पार गोंधळ उडतोय। गेल्या काही दिवसात मुंबई आणि दिल्लीच्या वर्तुळात अशा काही गुप्त राजकीय घडामोडी घडल्यात ज्याने सर्वांनाच धक्क केले। एकीकडे शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अत्यंत जवळचे मानले जाणारे जयंत पाटील त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अशी भेट मागितल्याची चर्चा पसरली। आणि दुसरीकडे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शरद पवारांचे जुने अंदाज आणि आकडेमोड आता जुळताना दिसत नाहीत। पण या सगळ्यात सर्वात मोठा खेळ खेळत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार। सुनेत्रा पवारांनी दिल्लीपासून बारामतीपर्यंत जी शांतपणे तयारी केली आहे, यामुळे शरद पवार गटातील अनेक मोठे नेते त्यांच्या बाजूला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला तीन मुख्य नेत्यांची भूमिकेकडे बघावं लागणार आहे। नमस्कार, मी रोनक सरनोबत, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। पहिली गोष्ट म्हणजे जयंत पाटील यांची हालचाल। जयंत पाटील हे शरद पवारांचे सर्वात विश्वासू नेते मानले जातात, पण गेल्या काही दिवसात त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधला असो किंवा अमित शाह यांच्याशी भेटीची चर्चा असो, त्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली। जयंत पाटलांना आपल्या राजकीय भविष्याची काळजी वाटत असावी। स्वतःच्या वाळवा ईश्वरपूर मतदारसंघात पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांशी बोलणी करत असल्याचं बोललं जातं। जरी त्यांनी या चर्चा नकारल्या असल्या तरी हवेत काहीतरी नक्कीच शिजतंय हे स्पष्ट दिसून येते। दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांसमोर आलेली नवीन आव्हाने। शरद पवार हे राजकारणातील खूप मोठे आणि अनुभवी नेते मानले जातात। वेगवेगळ्या पक्षांना सोबत आणण्यात आणि त्यांचा हात कुणीच धरू नाही शकत, पण सध्याच्या बदलत्या परिस्थितीत त्यांची जुनी गणिते जुळताना दिसत नाहीत। महाविकास आघाडीतील आपापसातील मतभेद, जागा वाटपाचा ताण आणि स्वतःच्या पक्षातील नेत्यांची घुसमट यामुळे शरद पवारांची ताकद आधीसारखी राहिलेली नाही। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार यांची शांतपणे आणि प्रभावी काम करण्याची पद्धत। लोकसभेच्या निकालानंतर सुनेत्रा पवारांनी राज्यसभेत जाऊन आपली दुसरी राजकीय इनिंग अगदी आक्रमकपणे सुरू केली। बारामतीत आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी शरद पवार गटातील नाराज कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि व्यावसायिकांशी थेट संपर्क सुरू केलाय। विकास निधी आणि महायुतीची सत्ता या दोन गोष्टींचा वापर करून त्या शरद पवार गटाची ताकद कमी करत आहेत। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार स्वतः पुढे येऊन काम करत असल्यामुळे शरद पवार गटाला त्यांच्यावर थेट टीका करणेही अवघड जात आहे। आजच्या राजकारणात जुन्या निष्ठांपेक्षा सत्ता आणि स्वतःचे राजकीय भवितव्य या गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते। जयंत पाटलांसारखा नेता जर भाजपाच्या जवळ जात असेल तर शरद पवारांसाठी हा खूप मोठा धोक्याचा इशारा आहे। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची ही नवी रणनीती यशस्वी झाली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाची अडचण आणखी वाढू शकते। आता शरद पवार यावर काय नवीन मार्ग काढतायत आणि सुनेत्रा पवारांच्या या रणनीतीला कसं उत्तर देत आहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटते? जयंत पाटलांनी महायुतीत जाणे योग्य ठरेल का? आणि सुनेत्रा पवारांच्या या कामामुळे बारामतीत त्यांची ताकद पुन्हा वाढेल का? तुमची मते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।